महाराष्ट्र राज्य आशा वर्कर्स व गट प्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने प्रलंबित मागण्यासाठी 18 ऑक्टोबर पासून राज्यव्यापी बेमुदत संप सुरू आहे। आज संपाचा 15वा दिवस आहे, तरी राज्य सरकार आशा वर्कर्स यांच्या मागण्या मंजूर करण्यास तयार नाही। राज्यातील ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे। आशा वर्कर्स सर्व आरोग्य केंद्रामधील लसीकरण असो, गर्भवती महिला यांच्या प्रकृतीबद्दल असो, अनेक कामे करतात, तरी शासनाचे दुर्लक्ष आहे। या सर्व धोरणाविरुद्ध आशा वर्कर्स मध्ये तीव्र असंतोष आहे। सतत लढा कायम राहील ही भूमिका घेऊन निदर्शने करण्यात आली। निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष सुभाष पांडे, श्याम शिंदे, राजेंद्र भांबोरे, अशोक केसरकर, किशोर शिंदे, आशा वर्कर्स, सुनीता भगत, चैताली कस्तुरे, मनीषा गेडाम, दीपाली कोपरकर, प्रीती जकवार, वंदना महल्ले, नंदा साठे, वैशाली बसवनाथे, रीना शेंडे, वर्षा इंगोले, सुलोचना जयतवार, रंजना जाधव, अरुणा वासनिक, सुजाता कांबळे, शारदा अंबाडरे, कविता वाघमारे, करुणा शेंडे, मीना लाड, शोभा तातोड, प्रतिभा तिडके, उज्ज्वला सावदे, प्रमिला रंगारी, रेखा काजे, रत्नमाला विवाडे यासह आशा वर्कर्स सहभागी झाल्या होत्या। उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर। आज नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील आशा वर्करच्या माध्यमातून संपाच्या 15व्या दिवशी जो संप 18 ऑक्टोबर पासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील आशांनी सुरू केला, तो अशासाठी की आशांवर जी ऑनलाईन कामाची सक्ती सरकारने वाढवली होती। आशा ह्या कामाच्या मोबदल्यावर काम करतात, मानधनी नाही आहे, आणि त्यांचा शैक्षणिक हे एक कुशल काम ऑनलाईन कामाचं त्यांच्याकडून दबाव तंत्राने करून घेतलं जात होतं। त्याच्या विरोधात बहिष्कार आंदोलन झालं तरी सरकारने मान्य केलं नाही, आणि आता पूर्ण राज्यात ऑनलाईन कामाचं बंद झालं पाहिजे यासाठी मुख्य मागणी आहे। दुसरी महत्त्वाची मुख्य मागणी आहे की मागच्या वर्षीच्या आंदोलनामध्ये सरकारने आशांना दिवाळी बोनस देण्याचं मान्य केलं होतं, परंतु या शासनाने ती आपल्या आश्वासनाची पूर्तता केली नाही। आणि गटप्रवर्तिका जे आहेत त्यांना जेव्हा नेमणूक दिल्या गेली तेव्हा NRHMच्या अंतर्गत कंत्राटी कर्मचारी म्हणून त्यांच्या ऑर्डरवर लिहिलं गेलं। नंतर त्यांना मानधनी सेवक करून त्यांनाही योजना कर्मचारी म्हणून राबवण्यात येत आहे। त्यात गटप्रवर्तकांची ही मागणी आहे की त्यांना सुपरवायझरचा दर्जा देऊन कंत्राटी कर्मचाऱ्याप्रमाणे मानधन मिळालं पाहिजे। आणि केंद्राने जे 2018 पासून आपल्या मानधनामध्ये वाढ केली नाही आहे, त्यांनी वाढ करण्यासाठी राज्य सरकारने शिफारस केली पाहिजे। आणि महत्त्वाचं म्हणजे या कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागाचा पाया जे आहेत कोरोना कालखंडामध्ये त्यांची उपयुक्तता जेव्हा आशांनी सिद्ध करून दाखवली, जेव्हा जग पूर्ण बंद होतं, ते बिचारे आपल्या रस्त्यावर कोरोनाच्या कालखंडामध्ये आपल्या सेवा देत होत्या। त्याच काही आशा पूर्ण महाराष्ट्रात देशात काही आशांनी आपलं जीव या कोरोनाच्या कालखंडात देऊन शहीदत्व पत्करलं, परंतु शासन आज फक्त त्यांना कोरोना योद्धा म्हणून जाहीर करते, त्यांचा फुलं हार देऊन सत्कार करते, परंतु त्यांच्या आर्थिक मागण्या ज्या आहेत त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा तो दिला पाहिजे, तो अजूनही देत नाही। आणि यासाठी देशभर आशांचा आक्रोश सुरू आहे। सीटूतर्फे 30 ऑक्टोबरला दिल्लीमध्ये मोठी रॅली झाली की सरकारी कर्मचाऱ्यांचा आशांना दर्जा मिळाला पाहिजे, आणि केंद्र सरकारने किमान 26,000 रुपये तोपर्यंत यांना वेतन दिलं पाहिजे। याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन सुरू आहे याची धग सरकारला अजून पोहोचली नाही का, हाच आता आशांसमोर प्रश्न आहे। कारण आज संपाचा 15वा दिवस आहे, आणि त्याच निमित्ताने नांदगाव खंडेश्वर येथील CITUच्या नेतृत्वाखालील आशांनी या सरकारला निवेदन देऊन पुन्हा आग्रहाची विनंती केली आहे की आमच्या मागण्या मंजूर करून लवकरात लवकर संप मिटावा। आणि यासाठी ज्या आशा ग्रामीण भागातील असो, शहरी भागातील असो, आणि खास करून नांदगाव खंडेश्वरच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या आशांना मी लाल सलाम करतो आणि त्यांच्या आंदोलनाला शुभेच्छा देत जोपर्यंत हा लढा आपण जिंकत नाही तोपर्यंत थांबणार नाही। आपल्या मागण्या आपण मंजूर करून देऊ एवढीच सदिच्छा मी देतो आणि थांबतो। इन्क्लाब जिंदाबाद।